तुम्ही इतकं लढा की सिलेक्शन नाही तर कमीत कमी वेटिंग तरी लागली पाहिजे. आणि वेटिंग यंदा मोठ्या प्रमाणात खोलणार आहे, मी तुम्हाला गॅरंटीत आत्ताच सांगून ठेवतोय. ओके, नंतर तुम्ही स्वतः बोलाल की सर तुमची ही व्हिडिओ पाहिली आणि आम्ही थोडंसं जोशमध्ये अजून चांगल्यारीत्या परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला, आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्हाला त्याचा फायदा झालेला आहे. मित्रांनो नमस्कार, जय हिंद. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई पोलीस भरती मैदानी प्रक्रिया काय अपडेट आहेत, तसेच पुढे लेखी परीक्षा कधी होऊ शकते, तसेच आपण एक माइंडसेट काय ठेवलं पाहिजे, आपली तयारी काय ठेवली पाहिजे, काय टिप्स फॉलो केले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. तर ही व्हिडिओ ज्यांनी मुंबईला फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी खूप मोलाची असणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिलं तर ग्राउंडची अपडेट जाणून घ्या. जे 11 फेब्रुवारी 2026ला आपली ग्राउंड प्रक्रिया प्रस्तावित होती, पुरुषांची मरोळला तर महिलांची नायगावला, ती आता ऑलमोस्ट फिक्स झालेली आहे. म्हणजेच काय तर 11 फेब्रुवारीपासून मुंबई पोलीसचे ग्राउंड सुरू होणार आहेत. त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. जोरशोरात काम सुरू आहे. मरोळचं ग्राउंड जे कन्स्ट्रक्शनचं होतं त्याला टाकलेलं आहे बाजूला, आणि जो PTCचा ग्राउंड आहे तिथे तयारी जोरदार सुरू आहे. कालच 100 मीटरचा ट्रॅक पण आखला आणि काल एक परिपत्रक आलेला की त्यांना आहे ना ही भरती प्रक्रिया पूर्ण पारदर्शकरित्या पार पाडायची आहे, त्यासाठी कॅमेरा हे उपलब्ध करून देण्याबाबत अशी त्याच्यामध्ये उल्लेख होता. तसेच लवकरच त्या संदर्भात बंदोबस्त सुद्धा मागवण्यात येत आहे. म्हणजे 2 ते 3 दिवसात आपल्याला त्याचे अपडेट्स वगैरे कळून जातील आणि येत्या 7 ते 8 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला हॉल तिकीट सुद्धा येतील अशी अपेक्षा आपण करतो. तर हे होतं मुंबई पोलीस संदर्भातील अपडेट. लेखीचं जर बोललो तर बघा, लेखी ही 15 मार्चच्या नंतरच अपेक्षित आहे, कारण तोपर्यंत आपले सगळे ग्राउंडची प्रक्रिया होणार आहे. कारण 2.5 लाख फॉर्म आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की मरोळला 9,000 एका दिवसात, तर नायगावला 5,000 एका दिवसात महिला आणि पुरुष बोलवले जाणार आहेत. ओके, सो ही भरती प्रक्रिया जास्त डिले होणार नाही, जास्त लेटपर्यंत चालणार नाही. पटापट प्रक्रिया पूर्ण होतील आणि लवकरच आपल्याला लेखी बघायला मिळणार आहे. तर तुम्ही जर असा विचार करत असाल की तुमच्याकडे लेखीसाठी खूप टाईम आहे, तर तुम्ही भ्रमात आहात. भ्रमात राहू नका आणि जोरदार तयारीला सुरुवात करा. आता एक महत्त्वाचं सांगू तर बरेच लोकांच्या सोबत गुलीगत धोका झालेला इथे आपल्याला पाहायला मिळालेला आहे. बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की मुंबईची प्रक्रिया ही सगळी प्रक्रिया झाल्याच्या नंतर मार्च महिन्यामध्ये सुरू होईल, त्यामुळे बरेच लोक एकदम लाईट प्रॅक्टिस करत होते. काही लोक रेस्टवर होते, म्हणजे काही ना काहीतरी छोटं मोठं पेन झालेलं आहे तर रेस्टवर होते. परंतु आता 11 फेब्रुवारी तारीख ऐकल्यानंतर सगळ्यांची गोंधळ उडालेला आहे आणि तो आता ग्राउंडवर दिसतोय प्रॅक्टिस करताना. ठीक आहे, म्हणजे इंजुरी झाली तरी तो बिचारा धावतोय, पळतोय, करतोय, झाले, कारण ही संधी घालवायची नाही. ओके, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देतो. तुम्हाला मुंबईचं वैशिष्ट्य सांगतो. मित्रांनो, मुंबईला प्रत्येक वर्षी भरतीमध्ये एक मॅजिक होते आणि ते मॅजिक म्हणजे जागा वाढ. आणि अशी तशी नाही मित्रांनो, मोठ्या प्रमाणात जागा वाढ होतात. काही वेळेला डायरेक्टली जागा वाढ होतात, तर काही वेळेला इनडायरेक्टली जागा वाढ होतात. तुम्ही मुंबईचं एक स्पेशल खास असं बघणार की मुंबईला आहे ना वेटिंगवाल्यांना मोठ्या प्रमाणात उचलले जातात. तर ते काय ऑटोमॅटिकली उचलले जात नाही, इंटरनल जागा वाढतात म्हणून उचललं जाते. ओके, यंदा त्याने काय केलं, तब्बल 1065 जागा वाढवले. म्हणजे तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायची एक मोठी संधी चालून आलेली आहे. आता ज्यांना खूप सारं पेन आहे, दुखतंय, काहीतरी प्रॉब्लेम्स झालेले आहेत आणि जे एकदम डाऊन झालेले डाऊन, त्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देतोय, मित्रांनो डाऊन होऊ नका. तुम्हाला मुंबईने एक परत मोठी संधी दिलेली आहे. कशी ती तुम्हाला सांगतो. जर तुम्ही आता डाऊन झाले आणि ग्राउंडला तुम्हाला कमी मार्क पडले, तुम्ही ग्राउंडमध्ये पास नाही झाला, लेखी बसता नाही आलं, तुम्ही संपलात म्हणून समजा. किंवा लेखीला बसले
पण खूप कमी मार्क घेतल्यात आणि लेखीला चांगला स्कोर करता आलं नाही तर तुम्ही गेले म्हणून समजायचं. मी हे का सांगतो माहिती आहे का? कारण परत तुम्हाला सांगतोय, वेटिंगवाल्यांना सुद्धा उचललं जाणार आहे. म्हणजेच काय, जर तुमचे प्रयत्न थोडेसे चुकले आणि तुम्हाला वेटिंग लागली तर मित्रांनो लक्षात घ्या, वेटिंगवाल्यांना सुद्धा मुंबईला अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. रिझन आहे तुम्हाला सांगतो. आता काय झालेलं आहे, मुंबईमध्ये 4 नवीन पोलीस ठाणे उघडलेले आहेत आणि त्यांना तब्बल 1500च्या आसपास मॅनफोर्सची गरज आहे आणि अजून भविष्यात पोलीस स्टेशन स्थापन केले जाणार आहेत. तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी येणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, 21च्या बॅचचे किंवा जे 19च्या बॅचची पोरं जर पोलीस स्टेशनला गेली तर तुमच्या अपॉर्च्युनिटीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. म्हणून ज्यांनी मुंबईला फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो, काहीही करा पण ही भरती चुकवू नका. ही भरती चुकवणं तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक मानली जाईल, हे एवढं लक्षात ठेवा. कारण परत अशी संधी मिळणार नाही. आता नेक्स्ट भरती कधी आहे, किती पदांसाठी असेल, मुंबईला त्याच्यात किती जागा असतील, हे सध्या कोणीही सांगू शकत नाही आणि सध्या त्या गोष्टीबद्दल कोणी विचार करत नाही. जो तो आजचं बघतोय, उद्याचं नाही. ओके, म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला काहीही दुखणं असेल, काहीही त्रास असेल, तुमचा अभ्यास झालेला नसेल, तुमची ग्राउंडची तयारी झालेली नसेल, म्हणजे काहीच नसेल, पण तरी तुम्ही तुमचं 100% पॉझिटिव्हली द्या आणि लढा. म्हणजेच काय, तुम्ही इतकं लढा की सिलेक्शन नाही तर कमीत कमी वेटिंग तरी लागली पाहिजे. आणि वेटिंग यंदा मोठ्या प्रमाणात खुलणार आहे, मी तुम्हाला गॅरंटीत आत्ताच सांगून ठेवतोय. ओके, नंतर तुम्ही स्वतः बोलाल की सर तुमची ही व्हिडिओ पाहिले आणि आम्ही थोडंसं जोशमध्ये अजून चांगल्यारीत्या परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला, आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्हाला त्याचा फायदा झालेला आहे. ओके, तर सांगतोय सगळ्यांनी लक्ष द्या. तुम्हाला इथे सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत कम्पेअर टू अदर डिस्ट्रिक्ट किंवा अदर घटकांचे जागा वाढायची काय हे दिसत नाही आहे, परंतु तुमच्या जागा 1065ने वाढलेल्या आहेत आणि अजून वाढणार आहेत. डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट जागा वाढणार आहे. म्हणून सगळ्यांनी काहीही करा पण या भरतीमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचा 100% द्यावा लागेल. ओके, मला असं वाटते की माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट. तुमचे काहीही अडचणी असतील तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. ओके, थँक्यू. जय हिंद.